ब्रेकनंतर तुमचं स्वागत. आपण चर्चा करतो डॉक्टर आनंद यादव यांच्या ताज्या राजीनाम्याची. मी थेट जातोय डॉक्टर सदानंद मोरे सरांकडे. मोरे सर, मला सांगा, आत्ताची तुम्ही चर्चा ऐकलीत, ही झुंडशाही आहे, लेखन स्वातंत्र्याचा संकोच आहे असं तुम्हाला वाटतं का? नाही, काहीतरी गैरसमज होतोय. या प्रकरणाची तुलना आणीबाणी वगैरे गोष्टींशी करता कामा नये, लोकशाहीशी करता कामा नये. लोकशाहीमध्ये आपण एक असं गृहीत धरतो की सगळ्या लोकांनी जबाबदारीने वागायचं असतं. तर पहिल्यांदा मुळात प्रश्न असा उपस्थित होतो की लेखक जबाबदारीने वागला का एखादा? तो जर जबाबदारीने वागला नसेल तर बाकीच्या लोकांच्याकडनं लोकशाही वर्तनाची अपेक्षा करणं चुकीचं आहे. त्यामुळे मुळात यादवांच्या कादंबरीत जे काही, मला असं वाटतं की बरेच लोक जे आता लोकशाहीचं समर्थन करण्याचा प्रयत्न करतायत त्यांनी मुळात कादंबरी वाचलीच नाही होती. ती जर एकदा वाचली ना मग लोकांच्या लक्षात येईल. किंबहुना म्हणून तर मीडियाने किंवा एक मिनिट श्रीपाद भालचंद्र जोशी, मी तुमच्याकडे येतो. एक मिनिट थांबा. मोरे सरांना त्यांचं बोलणं पूर्ण करू द्या. मोरे सर, बोला तुम्ही. हा, तर मी तेच सांगतोय की इथं काही लोकशाहीचा प्रश्न आणण्याचं काही कारण नाही. वारकरी हे काही दहशतवादी लोक नाही आहेत. याच्यापूर्वी कधीही तुम्हाला दिसून येईल की त्यांनी कधी अशा पद्धतीने कोणाच्या विरुद्ध हे केलेलं नाही. इतकी तीव्र भूमिका घ्यायची त्यांच्यावरती वेळ आली, याचाच अर्थ मुळातली जी काही कृती आहे ती तेवढीच भडकाऊ होती ना. श्रीपाद जोशी, तुम्हाला काय म्हणायचंय? काही कारण नाही. मला असं विचारायचं आहे की वारकरी हे दहशतवादी आहेत असं कोणीही म्हटलेलं नाही, पहिला प्रश्न. दुसरा मुद्दा असा आहे की हा लोकशाहीशी संबंधित भाग कसा नाही? जो अध्यक्ष ज्या मतदारांनी निवडून दिलेला आहे त्याच्यावरती घटनाबाह्य पद्धतीने दबाव आणून आपण त्यांनी तीनदा माफी मागितल्यानंतर, त्यांनी अतिशय सज्जनपणे माथा झुकवल्यानंतर आपण जर पुन्हा त्याला सांगणार असू की तुम्ही राजीनामा देईपर्यंत आम्ही शांत बसणार नाही, तर याला झुंडशाही नाही तर काय म्हणायचं मोरे सर? नाही, निखिलजी, मुद्दा असा आहे माहिती का की यादवांनी माफी मागितली असं तुम्ही गृहीत धरू, आपण गृहीत धरूयात, मनापासून मागितली असंही गृहीत धरूयात. यातनं संदेश काय गेला असता की लोकशाहीच्या नावाखाली कुणी काहीही लिहायचं आणि नंतर माफी मागून मोकळं व्हायचं, असा एक चुकीचा पायंडा पडला असता. याच्यामुळे लक्षात घ्या. काहीही म्हणजे काय हा मुद्दा आहे ना, काहीचा अर्थ काय? पोषक आहे. नाही, कालच्या चर्चेमध्ये ते म्हणाले की हे स्वातंत्र्य नसून हा स्वैराचार आहे. आता स्वैराचार आहे हे कोणी ठरवायचं? कायद्याने ठरवायचं की नाही ठरवायचं? नाही, समाजामध्ये एक विवेक बुद्धी असते ना. कुठल्याही सर्वसामान्य विवेक बुद्धीच्या माणसापुढे जर ती कादंबरी ठेवली ना, तुकोबांच्या बद्दलच नाही, मी मागेही म्हटलं होतं की महाराजांच्या बद्दल सोडाच, परंतु कुणीही अशा प्रकारे कुणाही बद्दल लिहू नये. काही आधार नसताना कल्पनेच्या जोरावरती एखाद्याच्या चारित्र्याचं हनन करणं हे वाईटच आहे ना. मोरे सर, मी जरा श्रीपाद जोशींना असं विचारतोय, श्रीपाद जोशी, तुम्ही हे पुस्तक वाचलंय का? त्याबद्दल आपण बोललं पाहिजे. नाही, मला सांगा श्रीपाद जोशी, तुम्ही हे पुस्तक वाचलंय का? मर्यादित उरलेलंच नाहीये. हॅलो, माझा प्रश्नाचं उत्तर द्या. श्रीपाद जोशी, तुम्ही हे पुस्तक वाचलंय का? नाही, आधी मला एक सांगा. मला तुम्ही या प्रश्नाचं उत्तर द्या. श्रीपाद जोशी, माझा प्रश्न थेट आहे. साहित्यिकाला, लेखकाला कळला पाहिजे, हे पुस्तक तुम्ही वाचलंय का? या प्रश्नाचं हो किंवा नाही मध्ये उत्तर द्या. माझा प्रश्न मुद्दा असा आहे निखिल, नाही, माझ्या प्रश्नाचं उत्तर की जर तुम्ही एखाद्या पुस्तकाबद्दल, एका साहित्यिक वादाबद्दल बोलताय तर हे पुस्तक तुम्ही वाचलंय का, हा मुद्दा आहे माझा साधा. त्याचं हो आणि नाही मध्ये उत्तर असू शकतं, ते का नाहीये तुमच्याकडे? निखिलजी, बोला. संबंधित मी कालपासून काहीही बोलत नाहीये आणि पुस्तकावर मला बोलायचंही नाहीये. मला फक्त या पुस्तकाच्या निमित्ताने उपस्थित झालेल्या अत्यंत महत्वाच्या मुद्द्यांवर मी बोलतोय. नाही, हे बरोबर आहे. याचा अर्थ असा आहे की आपण महाराष्ट्राला हेही सांगूया की आनंद यादव यांनी केलेलं लिखाण सुमार दर्जाचं आहे की नाही हे ठरवण्याचा तुम्हाला अधिकार नाहीये. याचं कारण तुम्ही ते पुस्तकच वाचलेलं नाहीये. आता मी तुम्हाला सांगतो, तुमच्या माहिती करता नागपूरला प्रगतिशील लेखक संघातर्फे या संपूर्ण प्रकारावर आम्ही अतिशय गंभीर चर्चा घेतली. त्या पुस्तकाचा दर्जा किती सुमार आहे आणि यादवांनी ते का लिहायला नको होतं हे मी बोललो. आणि त्या पुस्तकावर मी याकरता बोलणं टाळतो आहे की माझ्या दृष्टीने हे प्रकरण पुस्तकाच्या फार पुढे गेलेलं आहे. पण बरोबर आहे, हे मला तुमचं म्हणणं मान्य आहे. माझा साधा प्रश्न आहे की तुम्ही पुस्तक वाचलंय का? याचा अर्थ असा लावायचा का तुम्ही पुस्तक वाचलंय म्हणून? पुस्तक वाचल्यानंतरच आम्ही चर्चा घडवली. अगदी बरोबर आहे. नाही, महाराष्ट्रात अनेक साहित्यिक असे आहेत पुस्तक न वाचता चर्चा करतात. मला मोरे सर तुम्हाला असं विचारायचं आहे, पुस्तक सुमार दर्जाचं हे सगळ्यांनीच मान्य केलेलं आहे, पुस्तकाला काय ऐतिहासिक आधार नाही हे मान्य केलं आहे. पण मला दुसऱ्या बाजूला तुम्हाला असं विचारायचं आहे की वारकरी जे म्हणतात की यापुढे संतांविषयी कोणी काही लिहिलं तरी आमचा सेन्सॉर ते पास करणार आणि त्याशिवाय ते येणार नाही बाहेर, याविषयी तुमचं काय म्हणणं आहे?
नाही, हे मी तुम्हाला सांगतो की वारकऱ्यांची ही तात्कालिक भावनेच्या पोटी आलेली प्रतिक्रिया आहे. वारकरी काही असं करणार नाहीयेत. वारकरी तेवढे सुबुद्ध आहेत. हे जे परवा झालं ना आनंद यादवांच्या संदर्भात, तर यादव तयार नव्हते, त्याच्यामुळे ती उत्स्फूर्तपणे त्यांची प्रतिक्रिया आली. प्रत्यक्षात असं काही कुणी करील, किंबहुना माझं उलटं म्हणणं आहे, वारकरी उलट वाचत नाहीयेत. वारकऱ्यांनी वाचलं पाहिजे. समाजातलं राजकारण, समाजकारण यांच्याकडे सजगपणे पाहिलं पाहिजे. मी असं उलटं म्हणेल की याच्यामुळे वारकऱ्यांचंही शिक्षण होतंय. वारकऱ्यांनाही कळते की बाहेरच्या विश्वात काय चाललंय. मी असं म्हणेन वारकऱ्यांना की आपण आतापर्यंत जे स्वतःच्या परमार्थामध्येच आपल्याला डुबवून घेतलेलं आहे ते तर बाहेर या, सजगपणे पहा लोक काय म्हणतायत, काय करतायत, आणि त्या संदर्भात आपल्या संप्रदायाची फेरमांडणी करा. ही चांगली गोष्ट आहे वारकऱ्यांच्या दृष्टिकोनातून. अगदी ज्ञानदा, मला तुला विचारायचं आहे की तू साहित्याची अभ्यास करतेस, तू साहित्याचा. मला सांग की एकतर हे पुस्तक सुमार आहे अत्यंत, आणि वारकरी दुसऱ्या बाजूला असं म्हणतात की आम्ही सेन्सॉर, हे म्हणतायत मोरेसर की नाही तसं होणार. मला अधिक व्यापक प्रश्न जो श्रीपाद भालचंद्र जोशींनी उपस्थित केला, महाराष्ट्रातले जे लेखक आहेत, साहित्यिक आहेत, ते या वादामध्ये अगदी शेवटच्या क्षणापर्यंत काहीही बोलायचं टाळत होते. याविषयी तू काय म्हणशील? लेखनाबद्दलची भूमिका आणि ती त्याबद्दलची असलेली कन्व्हिक्शन, एक ठाम विश्वास, याची मराठी लेखकांमध्ये कमतरता आहे की काय, का तेंडुलकर गेल्यानंतर आता कोणीच ते बोलायला मागे उरलेलं नाही असं वाटावं, अशी ही दुःखद परिस्थिती आहे. कारण म्हणजे एकीकडून आनंद यादवांसारखा माणूस ज्यांनी स्वतः जे लिहिलंय त्याच्याबद्दल त्याचा विश्वास नाही, जे आपण लिहिलेले शब्द आहेत त्याच्या पाठीमागे तो उभा राहू शकत नाही, कोणी त्याच्यावरती आक्षेप घेतल्यावर दुसऱ्या क्षणाला त्यांनी त्याच्या पुढे लोटांगण घातलेलं आहे. मला तुला विचारायचं, मी नावं घेऊन विचारतोय. एरवी साहित्यिक वादामध्ये मोठमोठे आपले पीठ आहेत असं मानणारे भालचंद्र नेमाडे, दिलीप चित्रे कुठे गेले, का बोलत नाहीत ते आज? हा प्रश्न आहे माझा तुला. कारण सगळ्यांच मला असं वाटतं की ज्याबद्दल अधिक स्पष्टपणे बोलायला पाहिजे, जे आपण आता इथे बोलत नाही आहोत अधिक स्पष्टपणे, ते असं की या सगळ्या पाठीमागचं जे जातीय राजकारण आहे, ते जातीय राजकारण अनेकांना यामध्ये न बोलून चाललंय ना, मग कशाला बोलून तोंड वाजवा. एकतर सगळ्या साहित्य व्यवहाराकडेच, म्हणजे हा जर साहित्य संमेलन म्हणा किंवा त्याची निवडणूक म्हणा, ह्याच्याकडे एक तुच्छतेने बघायची खूप पिठांची फॅशन आहे की जणू काही हे म्हणजे अगदी तिय्यम दर्जाचं काहीतरी चाललेलं आहे, आम्ही करतो आमच्या तिथे बसून, ते एक उत्तम दर्जाचं वाङ्मयीन काम असल्यामुळे ह्या बाकीच्याकडे मी लक्ष द्यायची गरज नाहीये. त्यामुळे आमच्या समाजात जे घडतं आहे त्याच्याकडे आम्ही त्याच वेळेला एका टीकात्मक दृष्टीने बघून त्याबद्दल काही स्पष्ट भूमिका आम्ही बोलायची आमची जबाबदारी आहे, असं मराठी साहित्यिक मानत नाहीत. अगदी मराठी साहित्यिक स्वतःची सामाजिक जबाबदारी मानत नाहीत, हे स्पष्ट झालेलं आहे. पुन्हा एकदा आनंद यादव यांचं पुस्तक दुय्यम दर्जाचे, याविषयी वाद नाही. वारकऱ्यांचं काही चुकलंय याविषयी आपण बोललोय, पण मला पुढच्या सेगमेंटमध्ये मराठी साहित्यिक झुंडशाही पुढे अशा प्रकारे मान का तुकवतात याविषयी चर्चा करायची आहे. आता घेऊया एक ब्रेक पूर्वी आपला प्रश्न पहा. डॉक्टर आनंद यादव यांचा राजीनामा लोकशाहीच्या हिताचा आहे का? पडद्यावर बघू शकता तुम्ही. नाही म्हणतायत 71% महाराष्ट्रातले प्रेक्षक. याचा अर्थ काय तो साहित्यिकांनी, समाजाने आणि वारकऱ्यांनी सुद्धा समजून घेतला पाहिजे. घेऊया एक ब्रेक, पहा फक्त IBN लोक.